सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी पर्व नवे या स्टोरीचे एकूण 60 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आणि स्टोरी टाकण्यासाठी लेट होतो आहे मला माहीत आहे, पण मला वेळ मिळत नाही आणि त्याच्यामुळे असं होतं आहे. बाकीच्या स्टोरी कंटिन्यू सुरू आहेत. तर चला वळूया आपल्या स्टोरीकडे. अर्जुनराव आता बायकोसोबत रोमॅन्टिक होत होते आणि त्याचवेळी फोन वाजला आणि अर्जुनरावांना डिस्टर्ब झालं आणि ते चिडून शिवी घालत त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले, यार कुणाची बायको बाळंतीण झाली, कोण फोन करते आता? आणि राहुलने सगळ्यांना सांगितलं, माझी बायको बाळंतीण झाली, माझं अभिनंदन करा. मला मुलगी झाली आहे, ती पण एकदम पांढरी शुभ्र कापसासारखी. आणि त्याचं हे बोलणं म्हणजे माझ्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. म्हणून अर्जुनरावांनी ह्याच्या आईचं टक्कूचं म्हणून फोन ठेवून दिला. आणि आता राहुल आणि बाकीचे 3 रॉयल मेंबर्स गप्पा मारत होते आणि अर्जुनराव कधी कमी झाले त्यातून कळलंच नाही. आणि अर्जुनरावांची प्रतिक्रिया ऐकण्यासाठी राहुल उत्सुक होता आणि अर्जुन म्हणत होता. आणि चैतन्य हसून म्हणाला, राहुल्या, अर्जुन कमी झाला. त्याला ना बघवलंच नाही तुझी पोरगी पांढरी झाली म्हणून. त्यानं बहुतेक फोन कट केला. आणि सचिन म्हणाला, तसं नसेल रे, आपला अर्जुन इतक्या कुचका म्हणायचा नाही, नक्कीच बायकोसोबत असणार. आणि राहुल म्हणाला, बायकोसोबत होता तर फोन कसा उचलला? आणि हे ऐकलं आणि फोन कट केला असेल नक्कीच. पण खरं सांगू का यार, खरंच माझी शुभ्र मुलगी आहे, पांढरी शुभ्र, आणि तिचं नाव ना मी शुभ्रा ठेवणार आहे. आणि सगळ्यांनी त्याचं खूप खूप अभिनंदन केलं. आणि मयुरी म्हणाली, काय हो, काय झालं? अर्जुनराव म्हणाले, राहुल्याला पोपटीन झाली. आणि आता मयुरीला कळत होतं याचं वात्रट बोलणं. आणि ती म्हणाली, काय खरंच? आणि ती त्याला बाजूला ढकलायला लागली. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं कुठं निघालीस? मी मग इथं बेडवर कणसं राखायला बसलोय का? अजिबात कुठे जाऊ नकोस, असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली. आणि मयुरी म्हणाली, अहो उरकाना पटकन, मला फोन करायचा आहे. अर्जुनराव म्हणाले, आता तुझी बहीण खाटावर बसली असेल दवाखान्यात, आता कोणाला फोन करतेस? तिची बातमी कळली ना? आणि इतकी काय एक्साईट होतेस ग तू? मयुरी म्हणाली, कारण मुलगी झाली ना म्हणून एक्साईट आहे मी. आणि काय हो, रंगानं कशी आहे? आता पहिलं बाळ जर काळं असेल ना रंगानं तर सगळ्यांना हीच उत्सुकता असते की कसं आहे. तसंच मयुरीला वाटत होतं. आणि अर्जुनराव म्हणाले, पांढरी शुभ्र, तो काळा बेना मुद्दाम माझ्यासमोर बोलत होता की? मयुरी म्हणाली, काय हो, मग त्यांचं अभिनंदन सुद्धा न करता तुम्ही फोन कट केलात का? आणि अर्जुनराव म्हणाले, आता बघ ना त्याचं अभिनंदन मी कसं करतो. मयुरी म्हणाली, कसं कराल? अर्जुनराव म्हणाले, त्याची पोरगीच दत्तक घेणार. आणि मयुरी म्हणाली, हट, भाऊजी देणारच नाहीत. आणि अर्जुनराव म्हणाले, मग नको तर नको, आपलं दुकान कुठं बंद आहे, अजून आपला 3रा चान्स आहेच की, आपण घेऊया 3रा चान्स फक्त मुलीसाठी. आणि मयुरी म्हणाली, नाही हां, अजिबात नाही, आता वास. आणि अर्जुनराव म्हणाले, काय गं तू पण मयू, मी तुझ्या जीवावर इतकं मोठं बोलतो आणि तू नकार देतेस? भरोश्याच्या म्हशीला टोनगा, असं वागतेस तू. आणि ती म्हणाली, टोनगा कोणाला लावताय? तुम्ही काय घडीवर येता आणि मज्जा करून जाता, इथं आम्हाला भोगावं लागतं. आणि अर्जुनराव म्हणाले, बावळट कुठली, ही मजा नसते काय? मनापासून केलेला प्रयत्न असतो बाळासाठी. यज्ञ म्हण हवं तर, पुत्र कामेष्टी यज्ञ. मजे ज्यांना मुलं होतात ना त्यांना कळत पण नाही गर्भ कधी राहिला, कधी बायकोचं पोट भरलं आणि कधी बायको खाली झाली. इथं माझं तुझ्यावर मिनटाला लक्ष आहे. तू कधी गरोदर राहिली हे माझ्या लक्षात असतं आणि बाळ कधी जन्माला येईल इथपर्यंत माझं लक्ष असतं. आणि मला म्हणतेस का मजा करतो? आणि मयुरी आता गप्प बसली आणि त्याच्याकडे तिरक्या नजरेनं बघून हसत होती. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, लागली नजरेचे बाण सोडायला. आणि आता तर मयुरीने तसाच ओठ चावला आणि त्याला डोळाच मारला, अगदी दिलखेचक. आणि अर्जुनराव म्हणाले, आई शपथ, हे हिडन टॅलेंट कुठं लपवून ठेवलं होतंस? मयू, तुला जर हे सगळं येतंय तर मग मी तमाशाला उगीचच जातो. आणि मयुरीने त्याला फटका दिला आणि म्हणाली, नालायक कुठले, तिथल्या बायका असं करतात तुम्हाला बघून म्हणून तुम्ही जाता का? आणि मला तर म्हणता मी लोककला बघायला जातो. आणि तो हसून तिचे हात पकडून म्हणाला, अगं माणूस जे घरात मिळत नाही त्यासाठीच तर बाहेर जातो. तुला येतं का एखादी लोककला सादर करायला? आणि मयुरी म्हणाली, डान्स येतो,
लावणी जर शिकले तर तेही येईल, त्यात काय इतकं. आणि काय हो बंडलबाज, मी जर तुम्हाला जवळ येऊ दिलं नसतं रात्रीचं, तर तुम्ही रात्री बाहेर गेला असता का? म्हणे घरात मिळत नाही ते बाहेर शोधतो माणूस. आणि अर्जुनराव म्हणाले हो गेलो असतो. तसं तिनं त्याला फटके द्यायला सुरुवात केली. आणि अर्जुनराव म्हणाले अगं मारतेस काय? आणि ती म्हणाली जसं काही माझा हात तुम्हाला लागतोय हो ना. आणि अर्जुनराव म्हणाले तर ना, तर तू खूप नाजूक नर आहेस का, माझं नाजूक गुलाबाचं फूल. आणि आता ते मी फूल चुरगळणार असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली. आणि त्याच्या अशा बोलल्याने तिच्या अंगावर शिरशिरी उठली. आणि ती म्हणाली होय हो. आणि अर्जुनराव म्हणाले आता गप्प बस. आणि मयुरी थोडीशी चेकाळून म्हणाली अहो आज थोडंसं वेगळं काहीतरी करूया ना. आणि अर्जुनराव म्हणाले चल झाडावर. तशी मयुरी खूप हसली आणि म्हणाली इश्य, आपण काही माकडून आहोत का झाडावर जायला. आणि पुन्हा अर्जुनराव म्हणाले मी नाही माकड, पण तू नक्कीच माकडी नाही. आता गप्प बसतेस की नाही, असं म्हणून पुन्हा नव्यानं सुरुवात करत तिच्या शरीरावरून तो हात फिरवायला लागला. आणि मयुरी इतकी खुश होती, इतकी खुश होती कोमलला मुलगी झाल्यामुळे, की त्या एक्साइटमेंटमध्ये तो स्पर्श करतो आणि त्या स्पर्शाचं तिला काही वाटच ना. आणि सतत कोमलचाच विषय काढायचे. आणि अर्जुनरावाने तिला मिठीतून सोडलं आणि म्हणाले जा आई घाल तुझी. आणि तिनं त्याची मिशी ओढली आणि म्हणाले ओ अर्जुनराव, काका झाला की तुम्ही, त्याचा आनंद नाही का? आणि अर्जुनराव म्हणाले आधी मला नवरा म्हणून काहीतरी करू दे. एका रात्रीत किती वेळा मूड घालवतेस. एकतर आधीच राहुलमुळे मूड घालवला, आता तू अशी करतेस. आणि ती हसून म्हणाली तुम्हाला काही बायको भेटत नाही का हो, जे इतके आधाशासारखे करताय. अर्जुनराव म्हणाले बायको भेटायला काय गे, चिक्कार भेटतात की, पण तू भेटत नाहीस. जवळ दिसतेस पण मनापासून भेटत नाही. आणि आता गप्प म्हणजे गप्प असं म्हणून सरळ तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि तिचे ओठ दाताने ओढत होता. आणि मयुरी म्हणाले अहो दुखतं ना, थोडंसं हळू. आणि अर्जुनराव म्हणाले मी तर अजून काही केलंच नाही, गृहप्रवेश कुठं झाला आहे अजून. आणि मयुरी हसून म्हणाली आता किती वेळा गृहप्रवेश कराल. आणि चावट अर्जुनराव म्हणाले गृहप्रवेश कितीही वेळा करू दे, पण गृहशांती होत नाही, हो ना बायको. आणि ती खूप लाजली. आणि मग त्याने तिच्या ओठांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. आणि तिचं शरीर जिथं तिथं हाताने कुस्करत होता. दोन्ही मुलं गाढ झोपली होती. आणि अर्जुनराव मयुरीच्या अंगावर येऊन तिच्या हातामध्ये हात घालून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते. मग प्रसन्न अशी सकाळ झाली. अर्जुनराव अजूनही झोपलेलेच होते. थंडीचे दिवस होते ना, आणि त्यामुळं अजूनही झोपले होते. मुलंही झोपली होती. आणि मयुरी म्हणाली अहो उठा ना. आणि तो लगेच उठून बसला. आणि मयुरी म्हणाली काय तुम्ही पण नुसते लोळत होता ना, आणि मी उठा म्हणायची वाट बघत होता की काय. आणि अर्जुनराव म्हणाले मग आता ठरवलंय बायकोचं सगळं ऐकायचं. सगळं म्हणजे सगळं. मयू झोप म्हण ना, बघ किती छान झोपतोय मी. आणि ती हसली आणि म्हणाली बरं झोपा. आणि सॉरी लगेच खाली लुडकली. आणि मयुरी म्हणाली अहो आता मला घेऊन झोपा. आणि अर्जुनराव गप्पच बसले. आणि मयुरी म्हणाली का आता हे नाही का ऐकू येत माझं. आणि पुन्हा स्वारी चावटपणा करत म्हणाली माझ्या कानाची दारं बंद झाली. आणि आता तिनं हाताला पकडलं आणि म्हणाली उठा उठा आणि याला जवळ घ्या, असं म्हणून बाळाला दूध पाजून बाजूला केलं आणि त्याच्याजवळ दिला. अर्जुनने छोट्याला झोपवला. ते सुद्धा एटुकलं पिटुकलं पिल्लू बाबाच्या उबदार कुशीत झोपलं. आणि मयुरी म्हणाली आता आशूला उठवा, त्याला सकाळची शाळा आहे. आणि अर्जुनराव आता उठले आणि आशूकडे गेले आणि म्हणाले ए बाळा उठ, स्कूलमध्ये जायचं. आणि आता आशू झोपेत होता, पण पहिल्या हाकेला उठला आणि पेंगत पेंगतच बेडवर बसला. आणि त्याच्या टपोऱ्या डोळ्यांनी एकदा अर्जुनरावांकडे बघितलं आणि त्याची ती अवस्था बघितली. आणि अर्जुनरावांनी ब्लँकेट घेतलं, त्याला कुशीत घेतलं आणि म्हणाले आय घालू दे शाळा, काय शिकल ते शिकल, पण झोप महत्त्वाची, ये झोप, असं म्हणून त्यालाही कुशीत घेऊन झोपले थंडीचं. आणि तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाले आता काय करावं तुमचं. आणि अर्जुनराव ब्लँकेटमधून तोंड काढत म्हणाले तू पण ये, चादरीतली गंमत करू. आणि ती हसून निघून गेली. मग आता असेच काही दिवस गेले आणि एक दिवशी कशाच्या तरी निमित्तानं मयुरीने सोन्याच्या बांगड्या घातल्या.
त्याच्यामध्ये हिरव्या घातल्या आणि खूप सुंदर दिसत होते तिचे हात. अर्जुनरावांनी तिचे हात हातात घेतले आणि आशूला म्हणाला, चल फोटो काढ आमचा. आणि फक्त त्या हातांचाच फोटो काढला. खूप सुंदर दिसत होती ती हातांची जोडी, त्याच्या हातात तिचे हात आणि त्या आणि मयुरीने तोच फोटो स्टेटसला ठेवला आणि त्यात गाणं लावलं, स्वर्ग हा नवा वाटतो हवा, साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा. आणि ते फोटो बघून तिला खूप लाईक आल्या. रॉयल बॉयजने अर्जुनरावांना चिडवायला सुरुवात केली आणि म्हणाले, अर्जुन असला काय स्वर्ग दाखवतो रे तू बायकोला, बोल की भाड्या, ती तर तुझ्या प्रेमात पागलच दिसते. गाण्याच्या चॉईसवरूनच कळतं की मूड काय आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तुम्हाला नाही का जमत दाखवायला तुमच्या बायकोला स्वर्ग. आणि चैतन्य म्हणाला, आमच्या बायकोला तर फक्त फॅनच दिसतो आणि फॅनला गळफास घेतलेले आत्महत्या केलेले मुर्दे. आणि मग ते स्वर्गात गेले आणि ती केस आणि तो तपास, तसे सगळे खूप हसले. आणि राहुल म्हणाला, पण एक गोष्ट नक्की, आता 2 मुलं झाल्यावर प्रेमाची तिसरी इनिंग सुरू झालेली दिसते अर्जुन तुमची. आणि या इनिंगमध्ये मयुरी वहिनी ॲक्टिव्ह वाटते. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, मग तर माझ्यासाठी हे चांगलंच आहे. पण ती माझ्यामुळेच इतकी ॲक्टिव्ह झाली एवढं लक्षात ठेवा, नाहीतर लग्न झाल्यावर लाजाळूचं झाड कसं लाजायचं माहीत आहे ना. आणि आत्ता खरं बायको रंगात आली म्हणायला हरकत नाही आणि संसारामध्ये काय रंगत येईल हे सांगायलाच नको. आणि सचिन म्हणाला, पण वहिनींच्या गाण्यांची चॉईस ना एकदम रॉयल असते, एकदम सात्विक वाटतं. आणि अर्जुनराव म्हणाले लगेच, वहिनी कोणाची चॉईस आहे, आपणच आणली ना चॉईस करून. आणि आता इतक्यात अभि आला आणि म्हणाला, काय चाललंय तुमचं. आणि चैतन्यराव म्हणाले, ये तुलाच नाव ठेवत होतो. आणि अभि म्हणाला, कुत्र्या तुला दुसरं काही काम नाही का रे. आणि मग चैतन्य म्हणाला, अर्जुन आधी तुझ्या पोराचं काय नाव ठेवतोस ते सांग, आणि सचिनची पार्टी झाल्यानंतर तुझ्या पोराची पार्टी आहे बरं का, आणि मग राहुल तुझ्या शुभ्राची पार्टी. आणि राहुल म्हणाला, मी काय म्हणतो, मी पार्टी देतो पण इथे नको ना, आता कोल्हापूरमधली सगळी हॉटेलं जुनी झाली यार, आता आपण नवीन ठिकाणी जाऊया. सचिन म्हणाला, मलाही तसंच वाटतं, आपण जरा लांब लांब फिरायला शिकूया की. आणि एकमताने ठरलं, इकडे वेरूळच्या लेण्या वगैरे बघायला जायचं. आणि सगळ्यांनीच हा प्रस्ताव उचलून धरला आणि गेले सगळे फिरायला. आणि तिथल्या लेण्या वगैरे बघून झाल्या, शेवटी सगळेच पैठणमध्ये आले आणि पैठणला गेले. आणि मयुराणीसाठी तिथला कुंतलगिरी पेढा घेतला आणि तिथं जाऊन पैठणला गेले आणि पैठणी नाही आणली मयुराणीसाठी. असं कधी होईल का. अख्ख्या भारतामधल्या साड्या तिच्याकडे असाव्या असं वाटायचं अर्जुनरावांना. आता दुकानात गेले आणि अर्जुनरावांनी तिला व्हिडिओ कॉल केला आणि म्हणाले, बोल पटकन, तुला कोणती पैठणी पसंत आहे. आणि ती म्हणाली, अहो नको कशाला, इथे घेतल्या आहेत की पैठण्या, त्यात काय तिथली आणि इथली. आणि अर्जुनराव म्हणाले, रडकी भागूबाई रडली. तुला आणायचं की नाही ते विचारलं नाही, पटकन सांग, नाहीतर माझ्या मी चॉईस ना आणतो, तुला नाही अक्कल. आणि ती या वेड्या नवऱ्याला गोड बोलून म्हणाली, अर्जुनराव अहो किती साड्या आहेत, कशाला. आणि अर्जुनराव म्हणाले, असू दे, त्या तुझ्या सवतीला दे, सोबत घेऊन येतोय एक करून सोबत तुझी, पण पैठणमधली पैठणी हवीच. आणि मग व्हिडिओ कॉलमध्ये त्यानं साड्या दाखवल्या आणि तिला नेहमीसारखाच मोरफंकी रंग आवडला आणि अर्जुनरावांना पिवळा रंग आवडला, हिरवा काट असं कॉम्बिनेशन म्हणजेच आंबा कलर आवडला. आणि दोघांचं पण कन्फ्युजन झालं. आणि मयूर म्हणाली, ऐका ना हो, एकही नका आणू प्लीज, इथला एकही रंग चांगला वाटत नाही मला, डल वाटतात. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला डोळ्याला झाला आहे मोतीबिंदू, तू फोन ठेव, मी बघतो काय करायचं ते. आणि मग चक्क 7,000 हजाराच्या 2 पैठणी आणल्या ना, तुझं ना माझं, दोघांचंही राहू दे म्हणण्यापेक्षा दोघांचाही निर्णय उचलून धरला आणि 2 पैठण्या घेऊन आले 14,000च्या. आणि चैतन्य म्हणाला, माकडा अर्जुन, आमच्या घरात भांडणं लागतील बरं का, तुझ्या बायकोला सांग, लगेच सांगू नको म्हणून त्यांच्या ग्रुपवर. या साड्यांवर कोण इतका खर्च करतं का यार. आणि अर्जुनराव म्हणाले, चैतन्य हा खर्च बायकोवर आहे, साड्यांवर नाही. आणि या साडीतली बायको बघायला जो आनंद मिळतो ना, तो तुला नाही कळणार माकडा. आणि घरी आल्यानंतर मयुरीला आता मात्र त्या साड्या आवडल्या, तिला चॉईस जमतच नव्हती करायला. नवऱ्याच्या बाबतीतसुद्धा असंच, नवराच येऊन पदरात पडला या साड्यांसारखा आणि मग आवडायला लागला.
जर खरंच नवरा निवडण्याची जर तिला सांगितलं असतं ना तर ना नक्कीच कन्फ्यूज झाली असती. दुसऱ्यांनीच निवडून दिला म्हणून बरं. मरू दे तिकडे, नाही का? आपलं काम फक्त जे पदरी पडलं ते पवित्र म्हणून त्याच्यावर प्रेम करत राहणं आणि आपल्या प्रेमाने त्याला वर्ल्ड बेस्ट आणि स्पेशल बनवणं. मग त्याच्यापुढे सलमान रितेशसुद्धा फिका पडला पाहिजे. कारण बायकोच्या प्रेमाच्या बाबतीत सगळेच नवरे लकी नसतात आणि तसंच नवऱ्याच्या प्रेमाच्या बाबतीत सगळ्याच बायका लकी नसतात आणि ते लक आपलं आपण घडवायचं. आता साड्या तर आवडल्या, पण उगीचच पैसे नसले म्हणून ती ओरडली आणि म्हणाली, बाकीच्या कोणी घेतल्या का? आणि अर्जुनराव म्हणाले, चैतन्य म्हणाला की मेघा असलं काही घालतच नाही आणि माकडानं आमचं बघून फक्त 400 रुपयाची एक साडी घेतली आणि घरी गेल्यावर काय म्हणाला माहीत आहे का? शेजारच्या बायका ती साडी बघून म्हणाल्या, 2,500ची तरी नक्की असेल आणि कशा गंडवल्या. आणि मयुरी म्हणाली, बाई गं, मग ही 7,000ची आहे ना नक्की साडी? आणि अर्जुनरावांनी तिच्याकडे रागात डॅशिंग लुक देऊन बघितलं आणि म्हणाले, म्हशे, तू माझी किंमत करतेस का? अगं, मी 25,000ची आणणार होतो, पण तू मला घरात घेतला नसता म्हणून आणलं नाही. तरी पण 2 घेतल्या ना म्हणून मला राहुल ओरडत होता आणि तुझ्यामुळे आम्हाला पण 2-2 घ्याव्या लागतील असं म्हणाला. आणि आता तू ठरव, 2 आणल्या म्हणून सांगायचं की नाही तुझ्या रॉयल लेडीजमध्ये, नाहीतर उगाच दुसऱ्यांच्या घरात भांडण लागतील. आणि मयू अभि काय म्हणाला माहीत आहे का? आम्ही त्याला म्हणालो साडी घे आणि पुन्हा पुन्हा इकडे येत नाही रे आपण, घे साडी. तर बेना आधी म्हणाला माझी बायकोच पळून गेली आणि पुन्हा म्हणाला रुसून गेली माहेराला आणि तिला साडी घेतली नाही आणि त्यानं अजिबात साडी घेतली नाही. आणि मयुरी म्हणाली, बरोबर आहे, मी तू जीन्स घालते ना, मग कशाला साडी घेतील? आणि आता तरी पण नाही म्हटलं तरी मयुरीचं तोंड राहिलं नाही. नवऱ्याच्या कौतुकाखातर तिनं सांगितलं की आमच्या यांनी 2 साड्या आणल्या पैठणी. आणि झालं, पुन्हा दुसऱ्यांच्या घरात भांडणं लागली आणि नेहमीप्रमाणे अर्जुनरावांना रॉयल गँगच्या शिव्या पडल्या. आणि हळूहळू बाळ मोठं होत होतं. अर्जुनराव मयुरी बिझी झाले होते. संक्रांत जवळ आली होती आणि इतकं सगळं बिझी शेड्यूल सांभाळून मयुराणी अर्जुनरावांसाठी नटणार होती. मग तिनं दिवसभर कडक उपवास पकडला, मुलांसाठी आणि अर्जुनरावांसाठी नाश्ता बनवला आणि तिनं गोड पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला. मग तिची तयारी करायला लागली. दोन्ही हात भरून मेहंदी, हिरव्या बांगड्या, त्यात सोन्याच्या बांगड्या, सगळे दागिने घातले आणि केसात भरगच्च गजरा आणि तयार होऊन मंदिरात निघायची तयारी करत होती. आणि ती किचनमध्ये सामान घेत होती. मग अर्जुनराव किचनमध्ये काहीतरी घ्यायला आले आणि अशी सजलेली बायको बघितली आणि अर्जुनरावांना धकधक करायला लागलं. आणि मयुरी जिथे उभा होती तिथे पलीकडे ग्लास होता आणि त्यानं संधीचं सोनं करत तिच्या गालावर एक पप्पी घेतली आणि मग ग्लास उचलला आणि तिनं पुन्हा त्याच्याकडे तिच्या नजरेचा तिरका बाण मारला आणि तिरक्या नजरेनं बघितलं. आणि अर्जुनराव हसून म्हणाले, मी काय केलं, तूच माझ्या ओठांच्या मध्ये आलीस. आणि ती हसली आणि तिनं त्याला हात जोडले आणि ती पुन्हा पुढे बघून तिचं काम करायला लागली. आणि अर्जुनरावांनी दोन्ही हातानं तिला पाठीमागून मिठी मारली आणि मध्ये घेतली आणि तिच्या पुढचा रुमाल उचलला आणि म्हणाले, बघ आता हाताच्या मध्ये आलीस बरं का तू. आणि मयुरी हसली आणि त्यानं आता तीच मिठी तिच्या भोवती घट्ट आवळली आणि तिला दाबली आणि म्हणाली, अर्जुनराव किती हो बदमाश तुम्ही. आणि अर्जुनराव म्हणाले, राणीसाहेब तुम्हाला जितका वाटतो ना त्याच्यापेक्षा जास्त बदमाश. आणि मयू गोड दिसतेस, एक किस तो बनत आहे. असं म्हणून किस घेणार ओठांचा इतक्यात तिनं त्याला दूर ढकललं आणि म्हणाली, रात्रीसाठी काहीतरी ठेवा, मी लगेच परत येते, मुलांना सांभाळा. आणि अर्जुनराव एकटी बायको सोड वाटेना आणि म्हणाले, मी येऊ, मयू मी येऊ. असं सारखं सारखं म्हणायला लागले, मयू मी येऊ, मयू मी येऊ. आणि ती हसून म्हणाली, नको, मुलं कोण सांभाळणार, मला कोणी खाणार नाही रस्त्यात. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला खाणं तर सोडूनच दे, पण तुझ्याकडे वाकड्या नजर टाकणाराची नजर जागेवर राहील का? आणि ती म्हणाली, माहीत आहे आणि गेली. आणि बाळाच्या ओढीनं लगेच घरी आली. तिचं ते कुंकवानं लाल झालेलं कपाळ आणि भांगामध्ये भरलेलं कुंकू अतिशय सुंदर दिसत होती मयुरी. आणि मयुरीच काय, आजच्या दिवशी या सौभाग्याच्या लेण्यांची उधळण करून प्रत्येकच स्त्री सुंदर दिसते. आणि मग ती आली आणि अर्जुनरावांना म्हणाली, असे समोर या. आणि स्वारी लगेच आली सन्मान घ्यायला. आणि मयुरी खाली बसली, त्याच्या पायावर पूर्ण डोकं टेकवलं आणि तुमच्यापासून सुरुवात आणि तुमच्याजवळच शेवट
असं म्हणाली मनातच आणि त्याला नमस्कार केला पायावर डोकं ठेवून. आणि हे तिचं नेहमीचं होतं. आणि चावट अर्जुनराव म्हणाले, मयू दर्शन घेतलं, आता घंटा वाजव माझी. आणि बाई गं, मयुरी खूप हसली आणि दोन्ही हात त्याच्या हातात दिले आणि त्यानं तिला उठवली, मिठीत घेतली. आणि आता समोर आशू होता, तरी आता त्याला कोण खातं. आणि अर्जुनरावांनी मयूराणीच्या गालाचा गोड गोड पापा घेतला. आणि मयुरी लाजून म्हणाली, आगाऊ कुठले,